अच्छा डायबिटीज बीजेपी नाराजच आहेत ना असं कसं बोलले म्हणजे होणार म्हणजे भारी एकदम नाही भारी इच्छा कर मी तताच तू म्हणताय पण तो मासो खायचो वेगळं मासो कसं तो कसं खाडीतले मासे मस्त वेगळी फ्रेश कवळे हे बघा नुसते त्यांना सतत आहे चल चेर नावाचा मासा आहे मोठी चेर म्हणतो आपण 150 रुपयाला काने जितणार काळुंद्री किती आहेत एकदम खरो मासो वाव वेगळं मासो एकदम जरा फोटो काढून काय काय आणला आज अच्छा या सगळ्या कष्टकऱ्यांची भाजी बिजी तुडवत गेलो त्याच्यामुळे बिचारे मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर कोमुर्लेकर आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी आलोय मिठभावच्या बाजारपेठेमध्ये मिठभावची बाजारपेठ जी तुम्हाला सगळ्यांना पाहायला आवडते या बाजारात काय काय येतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु ह्या दिवसात या बाजारात काय काय येतं ह्या बघूची तुमका उत्कंठ लागलेलीच असतात तर मित्रांनो आज मी तुम्हाला हा बाजार फिरवणार आहे परंतु आता मी जो उभा आहे तो या बाजारपेठेतल्या मुख्य बाजारपेठेमध्ये उभा आहे त्याचं काम तातडीने चालू आहे कारण हा जो इथला जो मूळ बाजार बसणारा होता तो बाजार आता दुसरीकडे बसतोय आणि हे बघा हे बांधकाम साधारणतः आता चालू आहे आणि लवकरच पूर्ण होऊन इथे आपला हा जुना बाजार नव्याने उभा राहील या दिशेने चाललो आहे बघूया आपण त्या बाजारामध्ये काय काय आता मे महिन्याचे दिवस आहेत त्यामुळे आंबे फणस या गोष्टी येतातच पण आणखी काय आलं आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करूया चला जाऊया हे बघा काम वेगाने चालू आहे आचारसंहिता निवडणूक होती त्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे थोडासा बाजाराच्या कामात रुकावट झाले होते काय बाजार घेऊ गेलास काय काय घेतलास काय घेतलास शेंगे घेतलास पोहे घेतले नाव काय तुमचा अविनाश दत्तराम शिरवडकर शेगुळवाडी राहणार वरली पोलीस कॅम्प अच्छा मुंबईला राहता मुंबईला आता मे महिन्यासाठी स्पेशली आला स्पेशल आलो आहे व्हेरी गुड चला घेऊ बाजार घेऊ आम्ही बाजार फिरतो धन्यवाद होय हा जो बाजार आहे तो आमचा या रस्त्यावरती भरतो आता काय झालं की बाजाराची जागा बदलल्यामुळे थोडंसं बाजार पुढे गेलेलो मळ्यात भरता आपण त्या दिशेने जातो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच तो बाजार त्या मळ्यातलो तर आता आपण त्या दिशेत जाऊया थोडंसं पुढे जाऊचं लागतं ही सगळी बाजारपेठ आहे पूर्ण आमची आणि बाजाराची सुरुवात आपल्याला आता बघूक मिळताली सुरुवातीकच आपण खेडेकर म्हणून यांचं दुकान आहे ह्या दुकानामध्ये सगळ्या पद्धतीच्या म्हणजे A to Z वस्तू मिळतात म्हणजे कपड्यांपासून घरगुती उपयोगाच्या सगळ्या गोष्टी या खेडेकरांच्या आमच्या दुकानात मिळतात असं या बाजारपेठेतला दुकान आणि आता आपण पुढे जातो हे बघा आता सुरुवातीकच आपल्याला बघू मिळतात विणकाम केलेली सुंदर टोपले वगैरे हे बघा सगळ्या प्रकारचे म्हणजे हे वेताच्या काठीपासून बनवलेल्या वस्तू आहेत आणि ह्या आमच्या दैनंदिन जीवनासाठी खूप उपयोगाचे आहेत पण त्याच्यात ही सुंदर टोपली कशी होत आता ही टोपली 70 रुपये आणि छोट्या मोठ्या टोपल्या आहेत आणि छान बांबूपासून बनवलेल्या ह्या सुंदर अशा टोपणा सुरुवातीक बाजारात बघू मिळतात आणि आता सुरुवात झालेली आहे आंबे फणस गरे आंबे आहेत फणस आहेत आंबापोळी पण अरे आज इकडे हा जागा कमी तिकडे हे झाली ना कशी आंबापोळी ती 100ला 4 आंबापोळी बघा अगदी सुपर आंबापोळी बघा अशी पोळी बघितल्यावरच अगदी तोंडात पाणी सुटाक आहे अशी आंबापोळी आहेत आणि हे 25 रुपये म्हणजे 100 रुपयात 4 आहेत हे आपल्या कातवणचेच ना होय कातवणचे अरे होय होय ना बघा ना असं विसरत होता हो तर आणि आंब्याचं काय आज दर 300-350 रुपये डझन आंबे हे आमच्या कातवण कुंकेश्वरचे आंबे जबरदस्त टेस्टी असतात हे बघा केशर आहेत ना दोन्ही केशरच आहेत कसं डझन कसे आहेत ते 300 रुपयान केशर आणि 350 रुपयान हापूस कारण केशरमध्ये तुमका कधी बारीक सारीक काय वेगळा गावाचं नाही हापूसमध्ये एका वेळी काहीतरी मिळू शकतं नाही काय केशर चांगलं आहे आणि आमच्या मालवणचं आणि कुणकेश्वर कातवणचे केशरला चांगले सॉलिड टेस्ट असतात त्यामुळे या बाजारात तुमका जे आंबे गरे फणस मिळताले ते अगदी चविष्ट झाडू त्याच्यानंतर नारळ झाडू कसे दादा 170 रुपये 170 रुपयाला बघा सुंदर विणलेली विणकाम हे अप्रतिम असं कारण यांच्या दादांकडून मी नेहमी झाडू घेतो आणि त्या माझ्याकडे जवळजवळ 3-4 वर्षापूर्वीच्यापासूनचे झाडू अजूनही मजबूतपणे आहेत आता त्याचे मुगडे झाले झाडूचे पण मजबूत विणकाम असतात तुमचं दादा 170 म्हणालात ना साधारण 200 वगैरे रेट असतो पण आमच्या इथे आता या ठिकाणी जरा स्वस्त आहेत 170 सांगितलं पण झाडू सुंदर असतं त्यांच्याकडे
सगळे आंबेच आंबे आंबे हापूस आंबे हे हो आंबो पण केशर आहे काय केशर आंबो कसे डझन ते 300 रुपये डझन 250 ला 250 रुपयात मिळणार ते सुंदर होतं एकदम केशर आणि हापूस सुद्धा खायचे आहेत ते बाय कातोनचे कातोन कुणकेश्वर बागमाळ्याचे आमचे म्हणजे कातोन कुणकेश्वर बागमाळा आमच्या ह्या पंचक्रोशीतला सगळे जे वस्तू आहेत म्हणजे सगळे जे आंबे फणस वगैरे जे आहेत ते सगळे टेस्टी आहेत. नमस्कार. आज जागा बदलल्यामुळे सगळं गोंधळ झालो नाही हां चालेल हे आमच्या परत ताई त्यांच्याकडे केळी जबरदस्त असतात. आज कसं डझन ना केळीचं 50-70 आहोत. त्याच्यानंतर ते आपण नेहमी बघतो तो केळीच्या फुलांची भाजी ती माहिती नसेल कोणा करूची कशी करतात सांगा बघूया. सोलायचं त्यातलं आतलं आणि गर काढायचं त्यातलं गर्भ आणि चिरायची बारीक आणि मळायची आणि मळायची आणि त्याच्यात काय काय टाकायचं चणा डाळ टाकायची किंवा काळे वाटाणे पण खोबरा आणि काय खोबरा आणि हा किती खोबऱ्याचं प्रमाण आपला चवी पूर्ण किती हव्यात असा. अच्छा खोबरा आणि काय कांदो घालू मिरची घालू गई जशी कशी आपली पालेभाजी वगैरे पालेभाजी बनवतात तशी ही केळ्याच्या फुलांची भाजी करता येतात आणि ताईने त्याची रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही नक्की मुंबईत त्याचा प्रयत्न करा. एक नंबर. अच्छा डायबिटीस साठी उपयुक्त काय म्हणजे डायबिटीस कमी होता त्यांनी नाही म्हणजे बघा पित्त डायबिटीस आणि त्यासाठी चांगलं आहे म्हणजे औषधी गुणधर्म होत त्याच्या असं म्हणून त्या केळीचं पण हे असतं ना म्हणजे पूर्ण कोसावल्या झाल्यानंतर तोडताव ना त्याच्यानंतर तो आतलो गर असता त्यासाठी ह्याच्यावर पित्ताचे गाठी बिटी होतात ना त्याच्यावर औषधी यायचं हाणायचं बारीक चिरायचे आणि हे करायचं. अच्छा औषधी गुणधर्म असलेले हे केळीच्या फुलांची भाजी कलमा ताईने परत ताईने आमच्या खूप चांगली माहिती दिली. होय ना पित्तासाठी गर असा ना तो नेऊन हे करतं. अच्छा पाणी करून पितं. तुमची केळीची भरपूर झाडं आहेत काय केळीची बागच आहे नेहमीच बाजारात आपली केळी असतात होय ना. अच्छा चांगला व्यवसाय आहे. ताईची स्वतःची केळी आमच्या नारिंगले ना नारिंगचे आमच्या ताई आहेत आणि ते परत ताई त्यांच्याकडे हे केळी वगैरे छान अगदी त्यांचं घरगुती उत्पादन असल्यामुळे ते या बाजारात नेहमी घेऊन येतात. आता काय झालं मंडळी तो बाजार तुम्ही विस्तृतपणे बघितला तो मळ्यात सुद्धा पण मळ्यात सुद्धा आता ज्या मालकाची जागा होती त्या मालकाने घर बांधून घेतलं ना त्यामुळे काय झालं की जागा आवाळ गेलेली आहे बाजाराची. त्यामुळे सगळे आमचे हे व्यापारी मित्र म्हणजे खाली बसायचे तर वर रस्ता लिहिलेले आहेत पर्याय नाही त्या का नाही हो हे आमचा दादांचा नेहमीचा आपला किराणा मालाचा छोटासा सगळं दुकान छान असतं मांडणी त्याची आपल्या नेहमीच्या बाजारात असतात. आणि हे आमचे हे दादा आमचे नेहमीची भाजी वगैरे छानपैकी मांडणी त्यांची असे व्यापारी आता थोडेसे विखारले आहेत कारण काय आला ते पण दाखवते का विखारले आहेत. तर हा बाजार जो भरलो जाता तो पूर्णपणे ह्या आता हे घराची घर बांधूचं काहीतरी मग किंवा दुकान लाईन टाकूचं प्लॅनिंग आहे त्यामुळे हो जो बाजार आहे भरायचो तो सगळं पुढे गेलो आणि ही जागा सोडून बाकी थोडंफार बाजार भरलेलो. चला आपण बाजाराकडे जाऊया. नरेश साहेब नमस्कार. आमचे नरेश साहेब आहेत मिठभाऊचे आणि इथे पालेभाजी लाल माठ त्याच्यानंतर मेथी भाजी वगैरे सगळ्या भाजी आमच्यात चांगली मांडणी आहे आणि चांगल्या प्रकारची भाजी आहे. लिंब आहोत हो शिरसाट काय म्हणतास बरं आहेस मग काय घाई गडबडीत आहास गडबड काय नाही बागमळ्याच्या मळ्यातले शेंगे शेवग्याचे खाऊ दे बागमळ्याच्या मळ्यातले आहेत कसे ते शेंगे कसे आहेत 20 रुपये जिथे मळा तिथे तळा बागमळा बागमाळे वा जिथे मळा तिथे तळा त्याचं नाव बागमाळा कमळात होय बागमाळ्यात कमळाची कमळ. तर आता दूध ताक दही बंद झाला हा ताच विचारी होते ताकवाले मसाल्यावाले खाज्यावाले भाजीवाले शिरसाट बाजारात सगळं शिरसाटच होत नाही भरमसाट भाजीवाले एक गेलो तरी 59 बरी बोल. बघूया आणखी काय काय आहे ते
मृण्मयी काय घेतेस? मृण्मयी काय काय घेणार आहेस? घेऊया घेऊया घेऊ. आता आमचं हत आंबे बिंबे हत बुवा. नमस्कार आऊसाहेब. नमस्कार. आऊसाहेब आहेत आमच्या. आऊसाहेबाकडे जाऊया. पहिली भेट आऊकडे. आऊ काय म्हणतं? कशी आहेस बाय? मी बरी आहे. काय चालला? ठीक म्हणजे काय काय आणला आज? आज फणस आहे. अच्छा. आंब्याची पोळी. आंब्याची पोळी. भाजी संपली. आणि तिरपळा आहे. भाजी नाही आहे म्हणजे. कशी ती तिरपळा? तिरपळा 15 रुपये. मग 3 पॅकेटात दे. 3 पॅकेटात. 3 घे पाकिटं. म्हणून. हा, देतो. काय पिशवी म्हणतात? काय म्हणतात? सौभाग्य आहे आमच्या. आम्ही बरी येऊ मजेत. आता आऊ आणि मृण्मयीचं संभाषण चालू आहे. जरा बघूया. चौकशी करतात एकमेकांची. अगदी चौकशी मजेत ते बघा. बाकी काय म्हणते? बरी आहेस मग? हा बरी येऊ. इलेक्शन वगैरे झाला? वोटिंग बिटिंग केलं ना? हे बघा हे चाकू खाऊन घेऊ. हो. अरे वा क्या बात आहे. अजून तुझ्याकडे बरंच होता. बीजेपीचे नारायणांचा प्रचार केलाच नाही. येताली शीट येताली नाही. आऊ साहेब आमच्या राणे साहेबांचा घेऊन फिरताय. म्हणजे अजूनही मतदान झाला पण तरी पण तू अजून प्रचार करतोय. म्हणजे तुम्ही आज येणार हे माझं नक्कीच हे होता. होय ना? म्हणून हेच घेऊन इलो. हा राणे साहेबांचा प्रचार करतो. घेऊन इलो दाखवूसाठी आज येणारच होतो. आऊ पण राणे साहेब येताले निवडाल आणि आपल्या सिंधुदुर्गाचा विकास होतो नाही का? अगदी बिनधास्त. म्हणजे विकासच त्यांच्याने केला आणि आता पुढेही होणार आहे. हा बरोबर. विजय होणार. विजयी होणार. म्हणजे आऊ आमचे बोलले म्हणजे होणार म्हणजे होणार. भारी एकदम लय भारी. गडबडीत होते जरा. हल्ली गडबडीत होते थोडं. नाही ती भाऊजाई इलेली. हा तुमची भाऊजाई इलेली. हा भाऊजी येता बरोबर. हो ते सांगत होते की दीर माझे येतात ना फोटो काढू ते. हा. तेव्हा माझी तू भेटली. हा म्हटलं तेच आहे. तेच नाही. मग काहीशी भाऊ होतो ना माझ्याबरोबर. बाकी बरी ना तू? येतो जरा घेऊन येतो. या मग इकडे. हो भाज्या आंब्यांचा दर 350-400 वाटतं ना? आंब्यांचा दर कसो आज? 350-400 500 एकदम 500च्या खाली. म्हणजे अजून हापूस आंब्यानं आपलं दर ठेवल्या ना नाही दरान. हा अजून हापूस बरं. अरे फणस बघ केवढं म्हणजे मस्त आहे एकदम. फणस बघा केवढं. जॅकफ्रूट मस्त काटे आहेत तेवढे तरी. कसं तो 500 रुपयात जबरदस्त फणस. आज आंबे फणस छोटे छोटे फणस आहेत. कसे घ्या फणस? कसे कसले? कापे आहेत काय? बरके आहेत ना? खयचे? नारिंगाचे आमचे फणस. नारिंगाचं फणस टेस्टी असते नाही? चांगले असतात नारिंगाचे फणस. आम्ही तांबडेचे. हे सगळे आमचे नारिंगाचे सगळे. आणि कापेन कुंकेश्वर. होय केळी हत. होय आंबे गाडी आहेत ते बघ. ती 2 बॉक्स भर ठेवलंय गाडी आहे. हे फणसाचे यायचे ना पातीचे. कसं पॅकेट या? 50 रुपये. आमच्या घरगुती फणसाच्या पातीचा म्हणजे तुम्ही घेता ते. बाकी आपण नॉर्मली बाहेर मिळतात हे. पण हे आमच्या ग्रामीण भागातले सुंदर असं बघा छानपैकी प्रोडक्ट आहे. कशी बी ही पिशवी? 50 रुपये. छान. केळी आहे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. सुंदर आहे. टेस्टला एकदम जबरदस्त ना? उपासाक पण चालतं ना? उपासाक पण चालतं कारण का? होय. नारळ हो ते बघा. अरे वहिनीच आहे. कसे घे वहिनी नारळ ते? हा 30 नाही 30. आणि हे छोटे 25 रुपये 23 रुपये. छानपैकी नारळ आहेत आमच्या. तांबडेचे नारळ आहेत ते विशेषतः. कुळीत कोकमा कशी आहेत द्यावची? काळी कुट्ट कोकमा एकदम सुंदर कोकमा. कशी ती? 500 रुपये शेअर ना? ही पायली 500 रुपये. ही पायलीचं वजन आहे बघा. मस्तपैकी जुन्या आमच्या काळापासूनच चालत आलेला. आणि ह्या पूर्ण भरलेल्या भांड्याची किंमत 500 रुपये. हे जवळजवळ तरी 1 किलोच्या जास्त हवत असतील. 1.5-2 किलो होते. म्हणजे हे एक शेर एक पायली 1.5-2 किलोचं वजन होता. हाय बघ. हाय समोर बघ. माझ्याकडे काय उपयोग काय नाही. हे केळी बिळी घेऊन बसलेली आहे.
काय देऊ काय काय होया तुका सांग काय होया तर इच्छा कर तू फक्त इच्छा कर मी तताच तू म्हणतलय म्हण अगे आपण मागूच असता देवाकडे देव देतल काय काळजी करू हो मग कसं आता कोणच्या ना कोणच्या निमित्ताने आमचं चारा बोरं आणि करवंद हे रानमेवा हो चारा बोरं करवंद बिया आहेत हे भाजीचे वाटे घातले आपण इतर बाजारात बघतो त्याप्रमाणे भाजीचे वाटे ही भेंडी गावठी मुळ्यातली या दादांकडे छान छान भाज्या असतात आमच्याकडे या दादांकडे हे गावठी भेंडे हे पण भेंडेच आहेत सगळे दोन्ही प्रकारचे भेंडे आहेत बघा सफेद भेंडे हे काहीतरी वेगळं नाव असतात ना सफेद भेंडे आणि हे हिरवे भेंडे कसे वाटतात ते विशाल वाटते हा बाजारी भेंडी बाजारी बियाणा ह्या काय भेंडी बाजारी बियाणा आणि हे गावठी भेंडा छान म्हणजे आता ह्या मे महिन्यात पण गावतो आपण चतुर्थीक पूर्वी बघायचे ना श्रावणात वगैरे करवंदाचं वाटो कसं 20 रुपये करवंद आहात आणि हे चाराबोराचे बिये आहे ना आतमध्ये म्हणजे चारोळी म्हणतो आपण चारोळी म्हणतो ते का त्याचं वाटो कसं होतं चारोळ्यांचे 50 रुपये भरपूरच चार एक वाटो आणि करवंद आहात हे हापूस आंबे अगदी पिवळे धम्मक कसे वाटे होते 250 रुपये वाटतं किती आंबे आहेत त्याचं 12पेक्षा जास्त आहेत ना 12 आहे हा एक डझन म्हणजे जवळपास एक डझन 250 रुपयात आपल्याला मिळतं हा हे आपले शृंगारिक गोष्टी आपल्या सगळ्या माता भगिनींचे आणि हे सुद्धा आपला करवंदा चारोळी आंबे आज या ठिकाणी आपला फणसपोळी आणि आंबापोळी वगैरे भरपूर बघून मिळतात आता ह्या दिवसात लोक पोळ्या वगैरे काढून सुकवून तेव्हा बाजारात घेऊन येतो आमच्याकडे सगळ्या पद्धतीचं घरगुती प्रोडक्ट आंबापोळी वगैरे हा मावशी तू कशा काळजी करतो मी असताना काय काय घेतलं मग सांग बघूया कसं घेतलंस म्हणजे 40 रुपया मस्त आपण कसलं बरकू आणा अगदी टेस्टी असतं नाही होय बरं चला जरा हा हे बघा बोला व्यथा तुमची मांडा मी ह्याच्यासाठी येते काय सांगा काय तर बोला आंबे घेऊया गाडीत 2 बॉक्स आहेत 350 रुपये दे ना अगदी 250 रुपये प्युअर हापूस एक पण खराब नाही मिळणार गॅरंटीचं आंबो म्हणजे बाजारात नाही बरं येतो आपण थोडस आपला आवडीचं बाजारात जाऊया आवडीचं बाजार म्हणजे आपलं माशांचं बाजार बघूया खयचे मासे येईल आहेत ते होय गॅरंटीचे आंबे आता आपल्या आवडीचं बाजार मासळी बाजार आणि आमची वर्गमैत्रीण छायाताई हातात मस्तपैकी सुरमई घेऊन बसलेली असा कशा हो सुरमई हो ताई सुरमई कशा शूटिंग मध्ये बघा इकडे शूटिंग मध्ये माहिती आहे ताई बरोबर सुरमई 1000 2 सुरमई सध्या मासे जरा कमी आहे त्यामुळे माशांचे दर जरा होत वाजवी कारण मालवणपासून सगळीकडेच मासे कमी आहे प्रॉन्स बांगडे बिंगडे हत आणि सुरमई सुद्धा पापलेट आणि बांगडे 1000 सुरमई नमस्कार आमच्या वहिनी काशी वहिनी आणि पुढे आमचं बाळ काय गो सुक्या मावरा घेऊन बसलं शेंगते कसे आहेत ते शेंगते 500 रुपये जोड आणि चिंगाचं ऑटो कसं 100 रुपये ताजे खाडीतले मासे मस्त पैकी फ्रेश आणि ही कालव बघा मोठ्या डोळ्याची 25 रुपये पेलो काय भाव मिळतच नाही मेहनत एवढी करून काय मुंबईवाला आमच्याकडून जास्त महाग घेत सुंदर अशी कालव अगदी छान डोळ्याची एवढी ताजी कालव आपल्याला कुठे बघायला मिळत नाही अशी आमच्या बिलगावच्या बाजारातच मिळतात ना हो तुम्ही काय म्हणतात की म्हणजे कालवा ऍक्च्युली बाकीच्या देवगडला वगैरे छोटं पेलो असतं हो आमचा हा मोठा पेला असतो मोठा पेलो असतो 25 रुपयात भरपूर एकदम स्वच्छ डायरेक्ट असं करू शकता कच वगैरे काय सापडणार एवढं क्लीन करून दिले आहेत ना हो एकदम हे बघा ना फ्रेश एकदम फ्रेश कालवा बापरे सुंदर आहे आणि मोठी आहेत एकदम नाही हो मोठी आहे ही कितीची सगळी ही 150 रुपयाची आहे 150 रुपयाला बहिणी नमस्कार
बसलेल्या मुळे कसे आहेत ते 100 रुपये. तिसरे नाही ते वरचं फक्त डोकं बोयटा 200 डोळ्याच्या सुंदर मासे आमची बांधोशी पडियार पडियार वेगळं मासो आहे ना. काय तो पोंग्या बोलतो. काने काने जितणार कोण ना तो. याला ना इथे ना धार असते. अच्छा अच्छा. या बाजूला धार असते. पकडताना ना हे केलं तर फाडत. अच्छा काने मग बरोबर माहिती आहे. हे तिन्ही आहेत ना. हा हे तिन्ही पण डेंजर आहेत. अच्छा. तर ते लागले ना काट लागल्यानंतर तो झोमता येतो ना बरेच वेळ. कसे वहिनी हे बांधोशेच आहेत ना. कसं कसं वाटतं कसं वहिनी वाटतं बांधोशी. बांधोशी कशी आहेत ते 500 रुपये वाटतो. सगळे नाही तीन बांधोशी 500 रुपये. सगळे सुंदर मासे आहेत आमच्या समुद्रातले. सुंदर खाडीतले आहेत. खाडीतले आहेत वहिनी नाही समुद्रात आमच्या पोळातले आहेत ना. पोळातले आहे मासे. खाडीत पण मिळतात. हो खाडीत मिळतात समुद्रातले. खाडीत पण मिळतात हो हे सगळे मासे. पुढे जाऊ माकाच कधी कधी माशांची ओळख नाही होणार. मुंबई रवले ना जाऊला सुका जाऊला गुलमे आहेत. त्याच्यानंतर बोंबील आहे. कसं आहे दादा बोंबीलचं पॅकेट कसं आहे. बोंबीलचं पाकिट 100 रुपये पॅकेट आहे. 100 रुपयाला पॅकेट आहे. सगळ्या प्रकारची कर्दी आहेत. बोंबील सुटे बोंबील आहेत. पॅकेट बोंबील कर्दी आहे. हे सगळे आता पावसाच्या दिवसात याची बेगणी केली जातात. म्हणजे पावसाच्या दिवसात हे सगळे मासे म्हणजे सुके मासे खाल्ले जातात. कारण ओले मासे मिळत नाहीत पावसाच्या दिवसामध्ये. तेवढे फिशिंग होत नाही त्यामुळे. ती हत एकदम जवळ 8-9-10 10-12 तरी हत नाही. ती कसं वाटतो 200 रुपये. आणि हे सगळे वाटे कसे आहेत 200-100 गुंजली फ्रेश गुंजली एकदम ताजे तांबोशी छोटे तांबोशी आहेत. आणि हे गुंजले आहेत. आणि हे काळुंजी छान मासे ते ताजे मासे आपल्याला खाऊक मिळतात. आमच्या कुबल वहिनी त्याच्यानंतर बाजूला बसले आहेत कोचरेकर वहिनी. वहिनी काय आता उशिरा येईल वाटतं आज. सोडे हत याचे तांबूचे ना. ही तांबूशी ना लाल कसे ते 3 तांबूशे 300 रुपये. ते फ्रेश तांबूशे बघा एकदम दिसतेच आहे त्याची शायनिंग मारते पाठ त्याचे. आणि हे सुळे टेस्टी सुळे जे चविष्ट लागतात. लाल माशाचा सार एकदम भारी लागतात आणि तळून पण बरे वाटतात ना ते. कसे ते वहिनी हे सुळे 250 रुपये वाटतात. छान फ्रेश सुळे. पाकाट म्हणतो आणि वागळी सुद्धा म्हणतो. एका मोठा शेळा आणि गुंजला सुद्धा म्हणतो बरेचसे लोक. त्याला गुंजली बोलतात. मोठा असं शेडा बोलतात. ह्याची काय किंमत होईल याची मोठ्याची 400-300 रुपये. आणि हे छोट्या आता ते 250 रुपये. हे आमचे ताजे मासे आमच्या तांबडेच्या किनाऱ्यावरचे. आणि हे मुळे तिसरे म्हणतो आपण. काही लोक मुळे सुद्धा म्हणतात. मोठ्या पण बांधवशी कशी हो ती 500 रुपये. 500 रुपये. केवढी मोठी बांधवशी बघा. ताजी बांधवशी एकदम. आमचे ताजे मासे असतात समुद्र किनाऱ्यावरचे आणि फ्रेश मासे एकदम. मुळे तिसरेच न आहे. तिसरेच आहे. साधारण 100-200 रुपये असे वाटेल. आणि आमच्या अलकाताई आज माशांचं बरेचसे मासे घेऊन बसलेली आहे. चेर नावाचा मासा आहे. मोठी चेर म्हणतो आपण. चेर आहे. बरेचसे मासे आहेत. मेच म्हणून एक नवीन मासे तुमका मी दाखवते. मेच चेर तांबोशी त्याच्यानंतर 2-3 मासे माझ्या परिचयाचे नाहीत. मी तुमका दाखवते. माकलीचं वाटत कसो 200. आणि पेडवे कसे 100. ही चेर आहे ना ही मोठी कशी ती जवळपास 1 किलोच्या वरती असतात ना ती. हो मासो काय मोठो का हो हो मोठो का. आणि हो मेच ना. मेच काळा आहे. मेच मासा सुंदर मासे आज बाजारात बघून मिळाले. सॉरी वाव. सोमन मासा म्हणून जो आपला समुद्राचा फेमस मासा आहे सोमन मासो. अगदी खाऊक टेस्टी असतात. त्याच्या बाजू कोकरा हो कोकर मासो. आणि हो सोमन मासो. हो सोमन मासा एकदम सॉफ्ट मांस असतं याचा. आणि माशाचा सार भारी होता पण फ्राय पण चांगली होता. हो मासो खायचो वेगळं मासो
गुंजला पण हे जरा प्रकार वेगळा गुंजल्याचा. वेगळा प्रकार आहे. म्हणजे बोय मासाच आहे पण त्याला वेगळा काळा पट्ट्या आहेत त्याच्यावरती, शेंगटे आहेत. आता ताई आमचा हे करता मासे कापून देतात बघा फ्रेश. आणि हे बघा मोठं चालको मासो ना, मोठं चालको फोटो काढून घेऊ. पापलेट आहेत, सरंगे आहेत, सोमन. सोमन कसे वाटू आहे की दोन वेगवेगळे, दोघांचे 1000 रुपये सोमन माशाचे. त्याच्यानंतर ह्यो कोकर आहे, कोकर. आणि त्याच्यानंतर गुंजला. ही हा एक गुंजलाचा वेगळा प्रकार आहे, व्हाईट सिल्वर गुंजले आहे. याला थोडा वेगळा पट्ट्या आहेत बघा गुंजल्याला. गुंजलाच आहे ते, म्हणजे बोय मसाज आहे. किंवा त्याला आम्ही शेड्याचे घर सुद्धा म्हणतो. ह्या आमच्याकडे 3 नाव आहेत, शेड्याचं घर, गुंजला आणि बोय मासो. बोय मासो आपण मुंबईत म्हणतो. शेंगटे. काही शेंगटेचं वाटत कसं आहे 200 रुपये. बरं, शेंगटे पण खाऊ या दिवसात बरे वाटते ना, एकदम जबरदस्त असते शेंगटे. होय, हे ह्याचं कसे चाणक्याचं कसं म्हटलं किंमत 500 रुपये. आणि कोकर 1000 रुपये कोकर आहे. हे 2 सोमन मासे 1000. हे 500चे 3 आहेत बोय मासे. आणि ह्यो कोकर आहे तो 1000 रुपये. आणि हे सोमन मासे आहेत ते आवर्जून खाऊन बघा, अगदी टेस्टी असतं, एकदम सुपर मांस असतं त्याचं. चल आज ताईकडे काय काय बघूया. सोमन, कोकरी आहे छोटी, हलवे आहेत मोठे, त्याच्यानंतर कर्ली आहे, बोई मासे आहेत, सुरमई आहे. साधारण तुम्हाला मोठे मासे आहेत ते 1000 या रेंजमध्ये, किंवा त्याच्यापेक्षा छोटे मासे आहेत ते 500 रुपयाच्या रेंजमध्ये असे मिळतात. वहिनी नमस्कार. ना वहिनी फोनमध्ये असू दे. बियाण्याची खेळ कुर्ले, आमच्या समुद्रातले कुर्ले अगदी टेस्टी असतात आणि ताजे आहेत. आणि हो एक मासो वेगळं आहे ना, सुनियार काय खरो मासो. वाव, वेगळं मासो एकदम. वहिनी जरा फोटो काढून थांबा, आता ही अशी बाजू काढलास त्या बाजू दाखवते. हा, खरा मासा. हा मासा, हो मासो सुद्धा खाऊ का एकदम टेस्टी असते ना, जबरदस्त होता. आणि माझी काकी आज माका बऱ्याच दिवसांनी दिसलेली असा, आणि तिच्याकडे ताजे कुर्ले, ताजे मासे सगळ्यात नाही होते. मुंबईत आणि सगळे आमचे भाऊबंद दिलेले होते. हो, त्यामुळे काकी आमची बाजारात दिसली नव्हती. चेरी, कुर्ले, खेकडे कसे ते 50 आहे. खाडीतले खेकडे अगदी चविष्ट आणि भरलेले खेकडे 50 रुपये. चेरी कशी हे 50, हे 100, हे 100, हे 50. अरे वा, ताजे ना मासे एकदम बरे आहेत ना मा. हो, चला. कालवं, सुके मासे असे सगळे आमच्याकडे ह्या बाजारात आमच्या नेहमीच बघू मिळतात. आज मी तुमचं परत दाखवत आहे की काय काय आमच्या बाजारात असतात. सुके मासे आता ढोमी आपण बघूया, कारण ही ढोमी जरा फ्रेश वाटतात, एकदम फ्रेश ढोमी आहेत. आणि बघूया कशी वाटत. हे कसं वाटावं ढोमीचा. हे जे छोटे दिसत आहेत जवळजवळ 10 ते 12 नग आहेत, 100 रुपयाला आहेत. त्याच्यापेक्षा मोठी आहेत, एकदम टेस्टी. हे सुकं जर भाजून खाल्लं ना आपण तर आपण भारी जातं एकदम. सॉरी नाली जरा लांब ना. तर अशा पद्धतीने आपण मासळी बाजार फिरलो, आणि या मासळी बाजारात आपण काय काय आता बघितला. तर अजून एक फेरफटको मारूया, नवीन काय मासे येईल का बघूया. काय म्हणते, घ्यायचं आहे ना आपल्याला. चल ना. बंद कसं करायचं केलं आहे ना, ठीक आहे. चला आता आपण मासळी बाजारातून पुन्हा एकदा जाऊया आपल्या पालेभाजी, फळभाजी या ठिकाणी. नमस्कार. तारीसाहेबांची भेट झाली बाजारात. तर बाजाराच्या निमित्तानं आपली माणसं भेटतात, त्यामुळे बाजार फिरायची एक मजा वेगळी असते. चल, नमस्कार. कोचरेकर साहेब पण आलेले आहेत. आणि आमचे बघा चिरंजीव, काय म्हणताय वल्लभ आमचा रील स्टार आहे, रील वगैरे बनवतो. कोळंबी होई. हा, अच्छा, टायगर प्रॉन्स होय. हा, बाकी बरं ना. कधी येईल बाबा. 10 दिवस. चल आणखी बघूया काय काय मिळतं आपल्याला बाजारात. मुंबईला पालेभाजी घ्यायची आहे. कुठे बघितली होती ती, तिकडे की इथे. कोणच्याकडे. हां,
काय घेतेस? लाल माठ घेते तिच्याकडे. देणाऱ्याचे हात हजार जुगळी माझी जुळी. पालेभाजी दी किती होय तुका ते बघ. मुरमई थोडीशी आता खरेदी करते. भाजी घेतली आम्ही जरा. लाल माठ घेतला. चवळीची भाजी घेतली. सुटे पैसे हवे ना मित्रांनो. आता गिमाचे दिवस म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काय होतं की बाजारात बऱ्यापैकी होता आणि लोक येतात ते पुढच्या पावसाळ्याची बेगमी करूची असता म्हणून बरेचसे लोक गरम मसाल्याचं सामान घेतात. मसाला वगैरे बनवतात. आमच्या मिडबावमध्ये ना एक मोठे व्यापारी आहेत. हे सगळ्या बाजारात म्हणजे कोल्हापूरपासून सगळ्या म्हणजे आमच्या सिंधुदुर्गातल्या सगळ्या मोठमोठ्या बाजारामध्ये मसाल्याचं सामान घेऊन येतात. असे दादा आणि त्यांच्याकडे सामान अगदी चांगला मिळतं. असे खात्रीलायक चांगला सामान मिळतं. मी बरंच अच्छा होलसेल रेटमध्ये म्हणजे इतर दुकानांपेक्षा इथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये कमी रेटमध्ये चांगलं सामान मिळतं. आणि सामानाची क्वालिटी बघा. तुम्हाला क्वालिटी दाखवतो. हे बघा पॅकिंग बघा केवढी सुंदर आहे प्रत्येक गोष्टीची. सगळ्या गोष्टी एकदम सुंदररित्या त्याची हे केलेली आहे बघा. धने दाखवतोय. नवीन धने बघा. धने पण बघा किती सुंदर. धने घेऊन असलेला पण सुंदर आहे. एकदम बोलका आहे छानपैकी. नेहमी व्यापारामध्ये असतो तो. हा पक्का शर्ट पण आहे काय. चला थँक्यू. आता मृण्मयी रानमेवा घेत आहे कारण रानमेवा ही करवंद आहे. ही खायला एकदम टेस्टी असतात. आणि ही आमच्या हे रान जे जंगल आहे त्या जंगलामध्ये ह्या सगळे करवंद मिळतात. त्या ताई घेऊन आल्यात. कसा वाटावं ताई तो? 20 किती घ्यायचे मृण्मयी? मृण्मयी 3 वाटे घेते म्हणजे. अरे बघ बैल घुसलो बाजारात. बैलाने भाजी खाली. बैल बाजारात घुसला की बघा वाट लावली सगळी. त्या लोकांची कष्टकऱ्यांची सगळं नासधूस केली. पाय दिल्या बघा काय झालं माहित आहे मित्रांनो. आता बाजारामध्ये बैल घुसला आणि त्याने काय केलं ह्या सगळ्या कष्टकऱ्यांची भाजी बिजी तुडवत गेलो. त्याच्या या ताईंचं नुकसान झालं. त्यांना त्यांची एक भाजीची पेंड बैलाने खाली. त्याचे पैसे मी दिले त्यांना कारण बघा म्हणजे असं हे गुरंढोरं ही अशी मोकट सुटलेली असली की ती नुकसान करतात ह्या कष्टकऱ्यांचं. आणि ह्या बैल घुसल्यामुळे काय आला की सगळे त्यांनी नुकसान केलं आमच्या कष्टकऱ्यांचं. वरती त्याचा म्हणजे भाजीपाला त्याने खाल्ला पण बाकी समजा चुकून जर शिंग वगैरे मारलं तर थोडं त्रासदायक असता हे सगळं प्रकार. अशा पद्धतीने आता आपण बाजारात फिरतो. या आमच्या ह्या आता आमच्या व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनी मनोगत त्यांचं जाणूया. काय म्हणताय बोला. तुमचे व्हिडिओ छान असतात. सगळ्याचे तुम्ही दर विचारता त्यामुळे आम्हाला मुंबईला समज भाव काय आहे तुमचा. अच्छा बाजारात काय काय मच्छी काय भाव आहे भाजी काय भाव आहे सगळं समजतं. कुठे राहता तुम्ही मुंबईला? मुंबईला सायनला राहतो. सायनला. आणि इथे गावी मिडबावला. मिडबावला आमचं भोजनेवाडीत घर आहे. भोजनेवाडीत घर. चला आवडतात ना व्हिडिओ. आम्ही नेहमीच बघत असते त्यामुळे तुम्ही कसाल्याला गेलात कुठे गेलात मालवण कट्ट्याला सगळ्या ह्याचे व्हिडिओ तुमचे मी बघते. अच्छा धन्यवाद धन्यवाद. तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. चला असेच दाखवत राहा. हो 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 हो. मी आजीकडे घ्यायचं. आजीकडे घ्यायचं. आजी का देऊन टाक सगळ्यांना. काय झालंय की ही गुरं आहे ना हिरवी भाजी आहे त्या भाजी खाण्यासाठी ही गुरं आजूबाजूला ढवळे पवळे हे बघा नुसते त्यांना सतत आहे. चल हा बघा हा आता एक आक्रमण करून गेला. हे बाबा हो एक आक्रमण करून गेलो आता सावले का. हे अशी गुरंढोरं आजूबाजूला बाजाराच्या फिरत असल्यामुळे ही भाजीपाला वगैरे जो असतो तो खाण्याचा प्रयत्न करतात. आमच्या आऊ म्हणजे मामी पण म्हणतात कातवना सगळे आऊ ना म्हणजे आऊकडून तिरफाला घेतो. चल अशा पद्धतीने आता आपण पुढे जाऊया.
आमचे हे कष्टकरी पंचक्रोशीतले सगळे बसलेले आहेत आणि खरेदी विक्री चाललेली आहे आमच्या बाजारामध्ये. चला, अशा म्हणून आता काय आलं की बाजारात जागा कमी झाल्यामुळे रस्त्यावरती बरेचसे व्यापारी आपल्या वस्तू घेऊन बसलेले असतात आणि कपडे आहेत, कलिंगडी लिहिली आहेत बाजारात आणि प्रत्येकाची आपापली पद्धत आहे आपल्या वस्तूंचे भाव सांगण्याची. वल्लभ फिरते अजून. बाकी काय त्रास काय नाही माझा. पन्नास आलेले आहेत. फिरता फिरता आमका दोघं नाही का म्हणजे मुंबईतली माका भूक लागली. आता तर भूक लागली तर आणखी काय खाणार, तर म्हटलं ह्या आमच्या साई वडापाव सेंटरमध्ये चांगलं वडापाव मिळतात आणि त्यामुळे मग आम्ही चव्हाणांकडे गेलो. पोटाची ताण भागवण्यासाठी चव्हाणांचा दुकान आहे, वडापाव सेंटर आहे, तर भारी आहे म्हणजे टेस्टी असतात वडापाव, भजी वगैरे. ती आत्ताही सुद्धा मला वडेच तळणं चालू आहे. हा एक आपला रानमेवा आहे, जांभळं आहे आणि 50 रुपयाला वाटा आहे. जांभळं हे डायबिटीस वगैरे साठी अगदी उपयुक्त आहे. जांभळाचा रस खाल्याने किंवा जांभळाच्या पावडर, बियांची पावडर खाल्याने डायबिटीस कमी होतो. आमच्या मिडबा बाजारपेठेमध्ये कित्येक वर्षापूर्वीपासून एक टेलर आहेत, सचिन टेलर म्हणून त्यांच्या दुकानाचं नाव होतं आणि त्या दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याकडे आपण जातो कारण कित्येक वर्षाची ही परंपरा जपली. नमस्कार, हे आमचे आहेत प्रमोद कोमुरलेकर साहेब. ते कित्येक वर्ष काका किती वर्ष झाली साधारण? आपल्या 23-24 वर्ष हे टेलरिंगचं काम करत आहेत. म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे वेगवेगळ्या ब्लाऊज वगैरे शिवण्याचं काम वेगळं, म्हणजे जसं शर्ट पॅन्ट वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आमच्याकडे शिवल्या जातात. असं आमच्या काकांचं दुकान आहे. त्याचे चाकरमानी इले बाजारात आणि त्यांचा खर्च झालो हजारात असं म्हणा हरकत नाही, कारण भरपूर सारे लोक मुंबईच्या चाकरमानी येऊन खरेदी करतात. माझा प्रसिक हो, खूप वेळ झाला या बाजारामध्ये, मिडगावच्या बाजारामध्ये मी फिरतोय आणि रानमेवा आलेले आहेत, करवंद आलेली आहेत, आंबे, फणस, गरज सगळं काही आहे आणि असा सुंदर बाजार. बरेचसे चाकरमानी आले आहेत आणि त्यामुळे बाजाराला आता रौनक चढली आहे, भरपूर गर्दी होते बाजाराला. तर या बाजारामध्ये काय काय आलं तुम्ही पाहिलं, काय इन्सिडेंट घडला, बैलाने कसं शेती धुमाकूळ घातला बाजारामध्ये आणि भाज्या खाल्या, ते मी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. मायबाप रसिक हो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. काही सुझाव असतील ते सुद्धा द्या, मला आवडतील तुमच्या सूचना. चला मित्रांनो, धन्यवाद, जय हिंद.